मित्रांनो, एक प्रश्न विचारतो. तुमच्या बँकेत 10 लाख रुपये आहे की 20 लाख रुपये की त्याहून जास्त? आणि जर आहेत तर एक गोष्ट ऐकून घ्या. जर बँक बुडाली तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपये परत मिळणार आणि उरलेले पैसे ते परत नाही मिळणार, ते बुडाले. हे मी स्वतःहून नाही बोलत आहे, हा भारत सरकारचा नियम आहे. DICGC ॲक्ट नुसार बँक डिपॉझिटवर फक्त 5 लाख रुपयापर्यंत इन्शुरन्स प्रोटेक्शन मिळतं. आता तुम्ही मला विचाराल, अरे रोशन, बँक कधी बुडते का? ऐका, मी तुम्हाला काही उदाहरणे सांगतो. PMC बँकमध्ये घोटाळा झाला, येस बँकवर पाबंदी आली आणि लक्ष्मी विलास बँक तर बंदच पडली. आणि हे गेल्या काही वर्षातच घडलेले प्रकरण आहेत, ज्यात लाखो लोकांचे करोडो रुपये अडकले होते. आता दुसरा प्रश्न विचारतो. जर म्युच्युअल फंडमध्ये तुमचे 10 लाख, 50 लाख किंवा 1 करोड रुपये असेल आणि समजा ती म्युच्युअल फंड AMC बंद पडली, तर तुमच्या पैशांचं काय होईल? ते सुद्धा बुडतील का? नाही, तुमचे पैसे म्युच्युअल फंडमध्ये सिक्युअर राहणार. कारण म्युच्युअल फंडमध्ये तुमचे पैसे म्युच्युअल फंड AMCच्या खात्यात कधीही जात नाही, ते तुमच्याच मालकीचे राहतात. हे कसं पॉसिबल आहे, हेच आपण आज समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण समजून घेणार आहोत म्युच्युअल फंडचं स्ट्रक्चर कसं असतं, म्युच्युअल फंड बँकपेक्षा कसं वेगळं आहे, भूतकाळात म्युच्युअल फंडमध्ये कोणत्या समस्या आल्या होत्या, SEBI आणि AMFI म्युच्युअल फंड इंडस्ट्रीवर कसं लक्ष ठेवतात, आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम कुठे ठेवावी. आणि मी गॅरंटी देतो की ह्या व्हिडिओ नंतर तुमची म्युच्युअल फंड बाबतची भीती एकदाच संपेल. मित्रांनो, म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय, हे आपण एक सोप्या एक्झाम्पलने समजून घेऊया. समजा तुमच्या गावातील 10 शेतकरी एकत्र आले. त्यांनी ठरवलं की एका मोठ्या जमिनीच्या तुकड्यावर सोबत शेती करायची. प्रत्येक शेतकऱ्याने जागा विकत घ्यायला थोडे थोडे पैसे दिले आणि मग त्यांनी एक अनुभवी शेतकरी निवडला, जो म्युच्युअल फंड मधल्या फंड मॅनेजर सारखं काम करतो. तो ठरवतो की कोणतं पीक घ्यायचं, कधी पाणी द्यायचं आणि शेती कशी मॅनेज करायची. मग जेव्हा पीक तयार होतं तेव्हा त्यातून मिळणारा नफा सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्यानुसार मिळतो. म्युच्युअल फंड सुद्धा अगदी असंच काम करतं. अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र जमतात. एक प्रोफेशनल फंड मॅनेजर ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो आणि जो नफा मिळतो तो सर्व गुंतवणूकदारांच्या हिश्श्याप्रमाणे त्यांना दिला जातो. म्युच्युअल फंड बाबत तुम्हाला अजून खोलात समजून घ्यायचं असेल तर आमचा हा वाला व्हिडिओ नक्की बघा. आता आपण एका म्युच्युअल फंडच्या रचनेतले 4 महत्त्वाचे भाग समजून घेऊया. पहिला, AMC म्हणजेच ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. AMC ही कंपनी फंड मॅनेज करते. फंड मॅनेजर ही त्याच कंपनीचा भाग असतो. उदाहरण, बंधन म्युच्युअल फंड, निपॉन म्युच्युअल फंड, मिरई ॲसेट म्युच्युअल फंड. AMCचे काम म्हणजे तुमचे पैसे मॅनेज करणे. दुसरा भाग आहे ट्रस्टी म्हणजेच विश्वस्त मंडळ. ट्रस्टी हे इन्व्हेस्टरचं हित जोपासणारे लोक असतात. समजा AMC एक मॅनेजर आहे तर ट्रस्टी मालक सारखे असतात. ते बघतात की AMC कायद्यानुसार काम करत आहे का. आता तिसरा भाग आहे कस्टोडियन. कस्टोडियन तुमच्या गुंतवणुकीसाठी तलाठी सारखं काम करतो. जसं तलाठी तुमच्या जमिनीची नोंद ठेवतो पण जमीन तुमचीच राहते, अगदी तसंच कस्टोडियन तुमच्या गुंतवणुकीची नोंद ठेवतो पण गुंतवणूक तुमच्याच नावावर राहते. म्हणजे कस्टोडियनचं काम फक्त सुरक्षित नोंद आणि कस्टडी ठेवण्याचं असतं, मालकी मात्र गुंतवणूकदाराचीच राहते. कस्टोडियन AMC पासून पूर्णपणे स्वतंत्र असतो. म्हणजे AMC बंद पडली तरी तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते. चौथा भाग आहे RTA म्हणजे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट. RTA गुंतवणूकदाराचे व्यवहार नोंद करतो. तुमच्याकडे युनिट्स किती आहेत, त्यांची NAV काय आहे, त्यांची स्टेटमेंट काय आहे, हे सगळं RTA मॅनेज करतो. भारतात CAMS आणि K-Fintech हे 2 मोठे RTA आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे भाग SEBIच्या निगराणीखाली काम करतात. म्हणजे कोणत्याही एका भागाला गुंतवणूकदाराच्या पैशाचा दुरुपयोग करता येत नाही. म्युच्युअल फंड बद्दल तर आपण बघितलं. आता बँक कसं काम करतं ते बघू. समजा तुम्ही बँकमध्ये 1 लाख रुपयांची FD केली. बँक ते पैसे स्वतःच्या अकाउंटमध्ये घेतात आणि त्यांना लोन देण्यासाठी वापरतात.
म्हणजे बँक तुमचे पैसे वापरून दुसऱ्या लोकांना कर्ज देऊ शकते. जर बँकने खूप सारे बुडीत कर्ज अर्थात बॅड लोन्स दिले तर बँक प्रॉब्लेम मध्ये येऊ शकते आणि तुमचे पैसे सुद्धा रिस्क मध्ये येतात. म्युच्युअल फंड मध्ये असं होत नाही. म्युच्युअल फंड मध्ये पैसे ट्रस्ट स्ट्रक्चर मध्ये ठेवले जातात. गुंतवणूक कस्टोडियनच्या निगराणीमध्ये सेफ असते. समजा एएमसी बंद पडली तर सेबी दुसऱ्या एएमसी कडे फंड ट्रान्सफर करू शकते. गुंतवणूकदाराचे पैसे सुरक्षित राहतात. थोडक्यात बँक मधले पैसे बँकचे होतात, पण म्युच्युअल फंड मधले पैसे तुमचेच राहतात. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग, म्युच्युअल फंड मध्ये भूतकाळात काही समस्या आल्या आहेत का? हो, आल्या आहेत आणि मी तुमच्यापासून काही लपवणार नाही, पण या प्रत्येक संकटातून गुंतवणूकदार सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत हेही मात्र तितकंच खरं आहे. चला आता ह्याबाबतचं एक प्रकरण समजून घेऊया. हे प्रकरण एप्रिल 2020 मधील फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडचं आहे. फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडने त्यांचे 6 डेट फंड्स अचानक बंद केले. या 6 फंडांमध्ये सुमारे 28,000 करोड रुपये होते. ह्या फंडांनी कमी दर्जाचे म्हणजे लो रेटेड बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली होती आणि कोविडमुळे लोक आपले गुंतवणूक खूप पटापट काढायला लागले, ज्यामुळे फंडासाठी लिक्विडिटी संकट आले. फंड अचानक बंद झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड घाबरट पसरली. मग काय झाले? सेबीने ताबडतोब हस्तक्षेप केला. सुप्रीम कोर्टने या प्रकरणावर देखरेख ठेवली. युनिट होल्डर्सला मत देण्याचा अधिकार देण्यात आला. लोकशाही पद्धतीने निर्णय घेतला गेला. SBI म्युच्युअल फंडला लिक्विडेटर म्हणून नेमण्यात आले. 2021 ते 2023 या कालावधीमध्ये सर्व 6 फंडांमधील गुंतवणूकदारांना त्यांची संपूर्ण गुंतवणूक टप्प्याटप्प्याने परत मिळाली. ह्यातून हा धडा मिळाला, फंड बंद झाला तरी गुंतवणूकदाराचे पैसे बुडले नाहीत. सेबीच्या कठोर नियमांमुळेच हे शक्य झाले. फ्रँकलिन नंतर सेबीने काय केले? डेट फंडांसाठी लिक्विड नियम अधिक कडक केले. लो रेटेड बॉन्ड्समध्ये गुंतवणुकीवर मर्यादा आणली. स्ट्रेस टेस्टिंग अनिवार्य केले. स्ट्रेस टेस्टिंग म्हणजे संकट आले तर फंड किती दिवसात पैसे देऊ शकतो याची नियमित तपासणी. मित्रांनो, भारतातील म्युच्युअल फंड इतिहासात एकही असा प्रसंग नाही जिथे एएमसी बुडल्यामुळे गुंतवणूकदाराचे पैसे पूर्णपणे बुडाले. प्रत्येक संकटात सेबीने तातडीने हस्तक्षेप केला. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळाले. नियम आणखी कडक झाले. संकट आले पण व्यवस्था टिकली. गुंतवणूकदाराला कुठलेही नुकसान झाले नाही. मित्रांनो, आपण इंट्रो मध्ये बघितले की बँकेत फक्त 5 लाखापर्यंत विमा आहे. आता हे थोडं आणखी सविस्तरपणे समजून घेऊ. DICGC म्हणजे काय? DICGC म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. ही RBI अंतर्गत काम करते. म्हणजे बँक बुडाली तर DICGC तुम्हाला जास्तीत जास्त 5 लाख रुपये परत देऊ शकते. FD असो, सेव्हिंग्स असो किंवा RD असो, सगळं मिळून फक्त 5 लाख. म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेत 10 लाखांची FD केली असेल आणि बँक बुडाली तर तुम्हाला फक्त 5 लाख परत मिळतील. उरलेले 5 लाख कायमचे बुडतील. हे ऐकून धक्का बसला का? पण हे कटू सत्य आहे. 2021 मध्ये PMC बँक, येस बँक आणि लक्ष्मी विलास बँक यांच्यावर निबंध आले आणि लाखो ठेवीदारांना त्रास सहन करावा लागला. हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की 5 लाखापेक्षा जास्त रक्कम कुठे ठेवावी? म्युच्युअल फंडात, विशेषतः डेट म्युच्युअल फंड्स किंवा लिक्विड फंड्समध्ये. कारण म्युच्युअल फंडमध्ये DICGC सारखी मर्यादा नाही. तुमची संपूर्ण रक्कम तुमचीच राहते. AMC बुडाली तरी तुमचे पैसे सुरक्षित राहतात, कारण ते कस्टोडियनकडे वेगळे ठेवलेले असतात. लिक्विड फंडमध्ये बँक FD सारखाच किंवा थोडा जास्तही परतावा मिळू शकतो. लिक्विड फंडमधून 1-2 दिवसात पैसे काढता येतात आणि FD सारखं लॉक इन नसतं. आणि मुख्यतः फक्त 5 लाख परत मिळतील अशी कोणतीही मर्यादा नाही. आता हेच तुम्हाला एक उदाहरणाने समजवतो. रामराव काकांकडे 15 लाख आहेत. बँकेत FD केली तर फक्त 5 लाख विमा आकरित होतो आणि बँक बुडाली तर 10 लाख बुडतील. लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये 15 लाख टाकले तर 15 लाख संपूर्ण सुरक्षित आणि परताव्यासहित परत मिळतात. आता शहाणपणाचा निर्णय कोणता हे तुम्हीच ठरवा. आता ह्यातून आपण हे समजलो की सेबी, AMFI, ट्रस्टी आणि कस्टोडियन
हे चारही मिळून तुमच्या पैशांचे पूर्णपणे रक्षण करतात। मग आता तुम्ही मला विचाराल, म्युच्युअल फंड मध्ये धोका काय आहे? मित्रांनो, एक प्रामाणिक गोष्ट सांगतो, म्युच्युअल फंड मध्ये एएमसी बुडण्याचा धोका नाही हे आपण बघितले। गैरव्यवहार झाला तरी गुंतवणूकदार सुरक्षित राहतो हेही आपण बघितले। पण बाजाराचा धोका म्हणजेच मार्केट रिस्क मात्र असती। इक्विटी फंडांमध्ये बाजार खाली आला तर एनएव्ही कमी होते, जेणेकरून तात्पुरता तोटा दिसतो। पण दीर्घ काळासाठी गुंतवणूक केली तर हा धोका खूप कमी होतो। आणि खरं तर डेट आणि लिक्विड फंड मध्ये हा धोकाही एकदम कमी असतो। त्यामुळे मोठ्या रकमेसाठी बँक एफडी पेक्षा डेट आणि लिक्विड फंड हे उत्तम पर्याय आहेत। थोडक्यात म्युच्युअल फंड मध्ये पैसे बुडण्याचा धोका नाही, पण बाजाराचा धोका असतो, पण तोही योग्य फंड निवडून आणि दीर्घ काळासाठी गुंतवणूक करून कमी करता येतो। तर मित्रांनो, आजचे 6 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। पहिला, बँकेत फक्त 5 लाखांपर्यंत विमा असतो। म्युच्युअल फंड मध्ये संपूर्ण रक्कम सुरक्षित असते आणि कोणतीही मर्यादा नसते। दुसरा, म्युच्युअल फंडची रचना 4 स्वतंत्र भागांनी बनलेली आहे। एएमसी बुडाली तरी तुमचे पैसे सुरक्षित राहतात। तिसरी, बँकेत टाकलेले पैसे बँकेचे होतात, म्युच्युअल फंड मधले पैसे कायम तुमचेच राहतात। चौथी, म्युच्युअल फंड मधल्या प्रत्येक संकटात गुंतवणूकदार वाचले आहेत आणि नियम आणखी कडक झाले आहे। पाचवी, इन्व्हेस्टर अर्थात म्युच्युअल फंड मध्ये युनिट होल्डर म्हणून तुम्हाला पारदर्शकता आणि तक्रार नोंदवण्याचे पूर्ण हक्क आहेत। सहावी, सेबी आणि एमफी तुमच्या गुंतवणुकीवर 24 तास लक्ष ठेवतात। म्युच्युअल फंड हे सुरक्षित, पारदर्शक आणि नियंत्रित आहे हे इतिहासाने सिद्ध झाले आहेत। आणि हेही विसरू नका की 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकेत ठेवणे म्हणजे उघड्या डोळ्यांनी धोका पत्करणे आहे। आजच तुमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरशी बोला किंवा खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमचे पैसे खऱ्या अर्थाने सुरक्षित करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांच्या बँकेत 5 लाखापेक्षा जास्त पैसे आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। कदाचित तुम्ही त्यांचे लाखो रुपये वाचवाल। खाली कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून काय शिकायला मिळाले। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। मित्रांनो, गुंतवणूक ही फक्त पैसे गुंतवायची प्रोसेस नसते, तर ती आयुष्याच्या आर्थिक गोलशी जोडलेली एक नियोजन असते। याच उद्देशाने संकल्प फायनान्शियल सर्व्हिसेस तुमच्यासाठी काम करत आहे। आमच्याकडे आम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट सजेस्ट करत नाही, तर गोल बेस्ड आर्थिक नियोजन, रिटायरमेंट अर्थात सेवानिवृत्तीचे नियोजन, वेल्थ क्रिएशन प्लॅनिंग, मुलांच्या शिक्षणासाठी फायनान्शियल प्लॅनिंग, पोर्टफोलिओ रिव्ह्यू आणि फायनान्शियल डिसिप्लिन याबद्दल मार्गदर्शन किंवा सल्ला देतो। आम्ही एमफी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, फायनान्शियल एज्युकेटर आणि प्लॅनर आहोत। प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती आणि जोखीम घेण्याची क्षमता वेगळी असते, म्हणूनच आम्ही पर्सनलाइज्ड फायनान्शियल प्लॅनिंगवर विश्वास ठेवतो। जर तुम्हालाही तुमच्या फायनान्शियल गोल्ससाठी योग्य दिशा हवी असेल तर संकल्प फायनान्शियल सर्व्हिसेस तुमच्यासाठी सोबत आहे। खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट डिटेल्सद्वारे आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। असंच सोप्या भाषेत आर्थिक विषय समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।